तर मंडळी आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त म्हटलं जे आपल्या स्वतःवर अंगावर ज्या काजण्या येतात ना ते आजच्या दिवशी पुजतात आणि ते जे पुजलेले असतं ना आजच्या दिवशी चांगलं असतं. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला मी दाखवतो पुढे कसे काजण्या पुजतात त्या. एवढा काजण्या पुजण्यासाठी एवढ्यावर सगळं हे लागते साहित्य. ह्या लाया आहेत, तिथे केळी आहेत, हे असं प्रकारे गोंड्याच्या फुलाला बांधलेले आहे. हे बघा असे धाग्याने बांधलेले आहे. आणि हा काय आहे दूध आणि हा गोमूत्र आणि अशा प्रकारे हे लावले जातं. असल्या काजण्या ह्या 2 टाईमच पुजतात, एक महाशिवरात्रीला आणि एक गुढीपाडव्याला. म्हणून आम्हाला गुढीपाडव्याचा काही ठिकाणी 7 मुली पण लागतात ना. काही लोक 7 मुलीला घेऊन पण हे करतात, काजण्या पुजले जातात. मुंबईला 7 मुली एवढ्या कुठून आणणार म्हणून असं डायरेक्ट पुजले जातात. आमचा देऊ तुझ्या पण पुजायच्या आहेत ना. देऊ तुझ्या पण काजण्या पुजायच्या आहेत ना. तुझ्यावर पण आलेल्या ना. कधी आले तुझ्यावर? लहान असताना ना. असे गोमूत्र आणि दुधाने असे पाय धुतले जातात. आमच्या काजण्या पण झाल्यात. आता देऊच्या पण लहानपणी काजण्या आलेल्या. लय छोटा होता, भरपूर छोटा होता देऊ. असं दूध आणि गोमूत्र असं त्याच्याने आपले पाय धुतले जातात. देऊच्या बाप्पाचा काय असला की देऊ एकदम शांत असतो. नमस्कार मित्रांनो, आता काजण्या आमच्या पूजून झाल्यात. पण काजण्या पूजायचं वैशिष्ट्य हे तर आपल्याला काय माहिती नाही, कारण का पहिल्यापासून परंपराच चालू आहे की आपण म्हणजे काजण्या आले की त्या काजण्या पूजल्या जातात. काही लोक 7 दिवसांनी पुजतात, काही लोक गुढीपाडवा किंवा महाशिवरात्रीला पुजतात. म्हणून त्याप्रमाणे ते कसं पुजले ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय. आणि परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.